त्यांनी सांगितले 3 तारखेला 3/3ला आम्ही 3/3/2026ला आम्ही ज्या नोटीस दिल्या त्याची उत्तर जे काही लोकांनी दिले त्यात तुम्हाला 162 प्रकार दाखवले की त्याच्या अजूनपर्यंत हेरिंग झाली नाही. पण याच्या पलीकडे जाऊन मी आधीही सांगितलं की 4 तारखेला जे वादळ झालं 3 तारखेला विमा कट 2 हेक्टर 1 आरचा विमा कट केला. त्याच्या त्यांनी त्याच्या यादीमध्ये काही वेळेवर नाव कट केलं. 13 आर दाखवलं. 13 आर कोण केळी लावतं का भाऊ? 13 आर केळी लावू शकता कोण? टमाटे आहेत का 13 आर केळी लावले लागले ना. आज त्याची कंडिशन अशी पडल्यावर तिथे गेल्यावर आता तिथे 13 आर पण दिसत नाही आज. तुमचं ते जे सांगता हो की सर तिथं रेझोल्युशन हे आहे इथून आणलं तिथून आणलं अहो त्याच्यापेक्षा आम्ही आमचं रेझोल्युशन आमचे सीसीटीव्ही जास्त महत्वाचे आहे ना. आम्ही जातोय जागेवर पाहतोय. आणि हे कधी हे पत्र तुम्ही कधी दिलं? कट केल्याचं पत्र बघा कधी जाईल सर. बघा तुम्ही हे तारीख बघून आता भाऊ 3-4 दिवसाअगोदर 4 दिवसापूर्वीचं पत्र आहे 28/10. हे या विषयांमध्ये जर अशा पद्धतीत लोक मरायला लागून गेले तुमचे ते MR साहेब काय प्रकरण तुम्ही जर करायला लागला भाऊ स्वतः गेले पूर्ण केळी पडली. मी कलेक्टर महोदयांना पालकमंत्री महोदयांना जे सगळ्यांशी बोललो ते सगळं बघितलं आणि त्याचे सगळे टोटल आपल्याकडे आहे. आणि त्याच्या माझ्याबरोबर जिल्हा कृषी अधीक्षक होते, तालुका कृषी अधिकारी होते. डोळ्यामध्ये कुठेतरी नमी निर्माण होते आणि आपण त्याच्यावर काहीतरी मीठ चोरताय म्हणजे असं चालणार नाही ना. आम्हाला फिरू द्यायचं की लोकांमध्ये तुम्ही असं वागाल ना तर त्याच्यामुळे आमचं ते आवटी साहेब तुमची इतकी बाजू घेत आहे. अहो 1 दिवस पहिला नोटीस दिली तुम्ही सांगा 3ऱ्या महिन्यात नोटीस दिली 1 दिवस पहिला नोटीस दिली 1 दिवस पहिला उडवून टाकलं. काय उत्तर घेणार? तुम्हाला 162 तक्रारींचं आम्ही सगळे उत्तर दिल्यानंतर तुम्ही 1 महिना उत्तर देताना आता ही केळी पडली मामासाहेब केळी पडल्यावर आता आम्ही लगेच ते आमचे ते शेतकरी कामाला लागतात बाहेर काढतात. तिला प्रत्येक केळीचा खोड काढायला 70 ते 80 रुपये खर्च लागतो. तो लगेच बाहेर काढतो ते साफसफाई करतो. त्याच्यानंतर तुम्ही तिथे पाणी करायला गेलं काही दिसणार नाही. परत तुम्ही घरात घे चोर आहे. मला सांगा तुमचे जे इंटिमेशनचं जे आहे इंटिमेशनवर जेव्हा रिस्पॉन्सेस घेतात तर त्याला फास्ट हिअरिंग करणं रेझोल्युशन किती आहे तुम्हालाच माहिती आहे आणि तुम्ही एकदम परफेक्ट नाही आहे. परफेक्ट तिथे मॅन्युअली जे लोक गेले ते परफेक्ट आहे त्याच्यावर तुम्ही अप्रोच केलं पाहिजे. असं काही पण नाही करू ना. तुम्ही काही पण करायला त्या लोकांनी भरला तो आज उद्ध्वस्त 50,000 खोड जे पडले त्यांनी काय केलं पाहिजे?